हॅलो ऑल ऑफ यू. आपण मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि आज आपण या चॅप्टरमधला शेवटचा पॉईंट, पण अतिशय महत्त्वाचा पॉईंट, ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट्स या पॉईंटला आपण सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला स्विचिंग सर्किट म्हणजे काय असतं ते आधी बघूया. या प्रकारचे सर्किट्स तुम्ही याच्या आधी पाहिलेले, त्यामध्ये बघा काय काय असतं. एक बॅटरी असते, त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल. त्यानंतर आपण एक स्विच काढूया आणि इकडे एक लॅम्प काढूया. त्या लॅम्पला आपण एल म्हणू आणि हे सर्किट कंप्लीट करू. तुम्हाला माहिती आहे, हे निगेटिव्ह असतं, हे पॉझिटिव्ह असतं आणि करंट पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे जातो, म्हणून आपल्याला ॲरो दाखवताना असे दाखवायला लागतात. ठीक आहे. हे जे काही स्विच आहे त्याला आपण नाव देऊया एस आणि ही इथे बॅटरी असेलच. असं सर्वसाधारणपणे स्विचिंग सर्किट असतं किंवा स्विचिंग नेटवर्क असतं. आता लॉजिकचा आणि याचा काय संबंध, तर लॉजिकमध्ये आपण अशा स्टेटमेंटचा अभ्यास करतो जे स्टेटमेंट एकतर ट्रू असतात किंवा फॉल्स असतात. आणि या स्विचिंग नेटवर्कमध्ये किंवा या स्विचिंग सर्किटमध्ये जे स्विच असतं, स्विच म्हणजे आपल्या लाईटचं बटन, थोडक्यात ते बटन एकतर ऑन असतं किंवा ऑफ असतं. म्हणजे यालासुद्धा दोन पॉसिबिलिटी आहेत, जशा स्टेटमेंटला दोन पॉसिबिलिटी होत्या, म्हणून हे लॉजिकचं ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे. आता हे स्विच म्हणजे आपल्यासाठी स्टेटमेंट असणार आहे, कारण दोघांचे प्रॉपर्टीज सेम आहेत. त्यानंतर या संपूर्ण सर्किटमध्ये करंट केव्हा फ्लो होईल, म्हणजेच हा इथला लॅम्प आहे तो ग्लो केव्हा होईल, ज्यावेळी हे स्विच आपण ऑन करू त्यावेळी. सध्या याची पोझिशन आहे ऑफ. ऑन म्हणजे ही अशी पोझिशन असणार. ठीक आहे. त्याचवेळी संपूर्ण सर्किटमध्ये करंट फ्लो होऊन हा बल्ब ग्लो होईल. ठीक आहे. आता या स्विचेसचे मुख्य प्रकार दोन असतात. त्यातला फर्स्ट, स्विचेस इन सिरीज आणि पॅरलल. हे तुम्हाला 10वीला सायन्समध्ये झालं आहे. एक मी सर्किट काढतो सिरीजसाठी. आपण नाव दिलं आहे 2 स्विचेस, म्हणजे 2 स्विचेस असायला पाहिजेत. इथे एक स्विच असेल आणि हे एक स्विच असेल, बाकी बॅटरी असेलच आणि या बाजूला लॅम्प एल हा पण असेल. करंट या दिशेने असेल. आता 2 स्विचेस आहेत म्हटल्यावर आपल्याला नावं वेगवेगळी द्यायला लागतील, म्हणून पहिल्या स्विचचं नाव S1 देऊया, सेकंड स्विचचं नाव S2 देऊया. हे आहे प्लस आणि हे आहे मायनस. आता प्रश्न असा की लॅम्प एल हा केव्हा ग्लो होईल. आपण वन बाय वन जाऊया. सपोज हा स्विच S1 आहे, हा सध्याची पोझिशन त्याची ऑफ आहे, हा ऑफ आहे. तो जेव्हा मी ऑन करेन त्यावेळी हा असा चिकटेल याला, म्हणजे इथून तर करंट फ्लो झाला कुठपर्यंत, इथपर्यंत. पण लॅम्प ग्लो होईल का, नाही, कारण इथे अजून S2 हा स्विच ऑफच आहे. मग करंट पुढे पास होण्यासाठी S2ला पण आपल्याला ऑन करावा लागेल. म्हणजेच थोडक्यात लॅम्प एल हा ग्लो होण्यासाठी स्विच S1 ऑन पाहिजे आणि स्विच S2सुद्धा ऑन पाहिजे. थोडक्यात दोन्ही स्विच ॲट ए टाईम ऑन केल्याशिवाय आपला बल्ब ग्लो होणार नाही. ठीक आहे. तर आपण आधी स्विचला स्टेटमेंटशी रिलेट करूया. आपण इकडे मानूया की लेट पी बी द स्टेटमेंट. पी म्हणजेच आपला स्विच असणार आहे, द स्विच S1ला पी मानलं. तसंच क्यू बी द स्टेटमेंट, द स्विच S2ला क्यू मानलं. आणि एल म्हणजे लॅम्प असेल, द लॅम्प. आता या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला काढायचा आहे, म्हणून आपण असं लिहिणार, द सिम्बॉलिक
फॉर्म इज, आता सिम्बॉलिक फॉर्म मी आत्ता मगाशी एक्सप्लेन केल्याप्रमाणे आपण काय काय म्हटलं, स्विच S1 ऑन पाहिजे आणि या शब्दाचा यूज केला, S2सुद्धा ऑन पाहिजे. पण S1ला मानलं P, S2ला मानलं Q आणि या सिम्बॉल आपण असा दाखवतो म्हणून सिम्बॉलिक फॉर्म झाला या नेटवर्कचा किंवा या सर्किटचा P अँड Q. ठीक आहे. पुढे या सिम्बॉलिक फॉर्मचं आपल्याला ट्रूथ टेबल काढायचं, जसं आपण तिकडे काढत होतो तसंच, फक्त या टेबलला नाव ट्रूथ टेबल न देता आपण इनपुट, कारण हे सर्किट आहे म्हणून इनपुट आउटपुट टेबल असं देणार, किंवा त्यालाच दुसरा एक शब्द आहे तो म्हणजे स्विचिंग टेबल. स्विचिंग टेबल. आता तिकडे आपण आधीच्या पार्टमध्ये ट्रूथ टेबल काढताना वरती स्टेटमेंट तर लिहायचो, पण एंट्रीज आपल्या ट्रू फॉल्स असायच्या. फक्त इकडे आपण एंट्रीज लिहिताना ट्रू फॉल्स न लिहिता 1 आणि 0 लिहिणार, म्हणजे थोडक्यात 2साठी 1 आणि फॉल्ससाठी 0 असं लक्षात ठेवा. टेबल काढूया आपण इथे. सिम्बॉलिक फॉर्म आपला हा आहे P अँड Q, म्हणजेच आपल्याला कॉलम लागणार एक Pसाठी एक, Qसाठी एक आणि शेवटचा P अँड Qसाठी. सेम अगदी आपण तिकडे केलं तसंच करूया. हा P असेल, हा Q आणि P अँड Q. एंट्रीज मात्र आपल्याला 1 0 1 0 अशा करायच्या आहेत. टेक्निक तिकडचीच आपली, 2 वेळा T 2 वेळा F, म्हणजे इथे 2 वेळा 1 2 वेळा 0 असं लिहावं लागेल. त्यानंतर इकडे एकदा 1 0 1 0 असं लिहावं लागेल. आता इथे अँड आहे, याचीसुद्धा ट्रिक आपण तिकडे लक्षात ठेवली तीच, अँड इज ट्रू बोथ आर ट्रू. फक्त इकडे 1 आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी 1 कुठे आहे तर पहिल्या रोमध्ये, म्हणून इथे 1. अदरवाईज कुठेच दोन्ही ठिकाणी 1 नसल्यामुळे आपल्याला सगळीकडे 0 0 0 लिहावं लागेल. ठीक आहे. हा सोपा पार्ट आहे एकदम. त्यानंतर पुढचा पार्ट, पुढचा टाईप आहे स्विचेस इन पॅरलल. आपण 2 स्विचेस घेतो आहे. मगासारखंच आपण सुरुवातीला सर्किट काढूया ज्यामध्ये 2 स्विचेस असतील पण ते पॅरलल असतील. पॅरलल म्हणजे एकाखाली एक असतील असे. या पहिल्या स्विचला नाव देऊया S1, याला देऊया S2 आणि बॅटरी आणि लॅम्प खाली काढूया. ही बॅटरी आणि इथे आपला लॅम्प असेल. करंटची डिरेक्शन ही. ठीक आहे. आता मगाशी आपण जसा विचार केला, इथे प्लस मायनस असेल, मगाशी आपण जसा विचार केला की लॅम्प इथला हा ग्लो केव्हा होईल, तसाच विचार इथे पण करूया. सपोज सुरुवातीला S1 आणि S2 हे आपल्याला दिसतात ऑफ पोझिशनमध्ये, म्हणजे करंट अजून फ्लो झालेला नाही आहे. आपण S1च्या बाबतीत विचार करूया. मी जर का S1 हा स्विच ऑन केला, म्हणजे हे कनेक्ट केलं, तर करंट फ्लो झाला, म्हणजे करंट हा असा फ्लो होऊन इकडे आतलं याच्याशी काही आपल्याला सध्या देणं घेणं नाही. ठीक आहे. हा करंट फ्लो होऊन सरळ लॅम्पकडे गेला आणि लॅम्प ग्लो झाला. ठीक आहे. S2 ऑफ असेल तरीसुद्धा आपल्याला चालतं आहे. ठीक आहे. आता उलट आपण करूया. S1ला त्याच पोझिशनला ठेवूया, म्हणजे ऑफच ठेवूया. S2 आपण ऑन करूया, म्हणजे इथून करंट फ्लो होईल. इकडे बघा, हा करंट इथपर्यंत जातो आहे पण याच्या पुढे जात नाही आहे. इथे आपण हा ऑन केल्यामुळे इथून करंट याच्या पुढे जाऊन या लॅम्पपर्यंत जाईल आणि लॅम्प ग्लो होईल. ठीक आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं लक्षात आलं की इथे 2 स्विच आहेत, S1 आणि S2. त्यापैकी कुठलाही एक स्विच ऑन केला तरी आपला लॅम्प ग्लो होणार आहे. थोडक्यात इथे आपण कुठल्या वर्डचा यूज करणार, एकतर स्विच S1 ऑन पाहिजे किंवा म्हणजे ऑरचा आपण यूज करतो आहे. आधीच्या टाईपमध्ये ज्यावेळी स्विचेस सिरीजमध्ये होते त्यावेळी आपण अँडचा यूज केला, इथे ऑरचा यूज करतो.
सेम आधीच्या टाईपसारखंच स्टेटमेंट मानून घेऊया आपण. पी द स्विच S1 आणि Q द स्विच S2 आणि L म्हणजे द लॅम्प. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म इज, आपण ऑरचा यूज केला म्हणून P ऑर Q असं सिम्बॉलिक फॉर्म आला. आता याच्यानंतर आपल्याला मगासारखंच त्याचं इनपुट आउटपुट टेबल काढायचं आहे. हे खूप सोपं असणार आहे. इनपुट आउटपुट टेबल किंवा स्विचिंग टेबल P ऑर Qसाठी काढायचं आहे, म्हणजे 3 कॉलम आपल्याला लागतील. आणि टेक्निक्स आपल्या आधीच्याच सगळ्या, P Q आणि इथे मात्र P ऑर Q असेल. एंट्रीज पण करूया आपण. वन 0 0 1 0 1 0. ऑरला टेक्निक आपण अशी लक्षात ठेवली ट्रिक की ऑर इज फॉल्स, बोथ आर फॉल्स, म्हणजे दोन्हीकडे फॉल्स, पण इथला फॉल्स 0 आहे, तो शेवटच्या रोमध्ये, म्हणून इथे 0. अदरवाईज सगळीकडे ट्रू, म्हणजेच 1 1 1 असणार. ठीक आहे. पुढचा तिसरा टाईप आहे स्विचेसचा, तो म्हणजे कॉम्प्लिमेंटरी स्विचेस. कॉम्प्लिमेंटरी स्विचेस हे एकमेकांच्या बरोबर विरुद्ध काम करतात. म्हणजे कसं, सपोज आपल्याला एक सर्किट आहे, सर्किटचा मी एक छोटासा भाग काढतो फक्त. हे स्विच आहे S1 आणि याचा कॉम्प्लिमेंटरी स्विच हा त्याच नावाने दाखवला जातो S1, फक्त वरती डॅश असं केलेलं असतं. तर या दोघांची प्रॉपर्टी अशी, जर का स्विच S1 हे ऑन असेल तर स्विच S1 डॅश म्हणजे त्याचा कॉम्प्लिमेंटरी स्विच हा कायम ऑफ असणार, बरोबर एकमेकांच्या विरुद्ध. तसंच स्विच S1 जर का ऑफ असेल तर स्विच S1 डॅश हे ऑन असणार. ठीक आहे. तर या स्विचना, अशा प्रकारच्या स्विचेसना म्हणायचं कॉम्प्लिमेंटरी स्विचेस. आणि या स्विचेसचं स्टेटमेंट्समध्ये कन्वर्जन करताना असं करायचं असतं. P म्हणजे द स्विच S1 आणि इकडे Q न देता निगेशन P, कारण तो S1च्या बरोबर विरुद्ध काम करते, म्हणून द स्विच S1 डॅश. ठीक आहे. यानंतर आपण आपला शेवटचा एक्झरसाइज 1.5 हा सॉल्व करायला घेऊया. त्यात टोटल 5 प्रकारचे क्वेश्चन असतील. त्यातला हा पहिला टाईप. पहिला क्वेश्चन असा आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट्स इन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक अँड राईट द इनपुट आउटपुट टेबल. आपल्याला काही सर्किट दिलेत, आपण पहिला कन्सिडर करूया फक्त. तर त्याच्या बाबतीत आपल्याला असं सांगितलं आहे की सिम्बॉलिक फॉर्म फाइंड आउट करा, आणि तो फॉर्म फाइंड आउट करून झाला की त्याचं स्विचिंग टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल फाइंड आउट करा. तर त्यातलं आपण फर्स्ट घेऊया सॉल्व करा. हे फर्स्ट सर्किट आहे. याचे टोटल स्विचेस आहेत 3. एक आहे S1, दुसरा आहे S2 आणि तिसरा आहे S3. तर प्रत्येक स्विचसाठी आपल्याला माहिती आहे एक स्टेटमेंट असाइन करायला लागतं. तर आपण आधी याच्या सोल्युशनमध्ये ते स्टेटमेंट मानून घेऊयात. लेट P बी द स्टेटमेंट, द स्विच S1, Q be the statement, the switch S2 आणि R be the statement, the switch S3. आणि L तुम्हाला माहिती आहे, L असतं द लॅम्प. आपला क्वेश्चन असा आहे की या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आपण याच्या आधीचे 2 पॉईंट झाले
मग ते म्हणजे स्विचेस इन पॅरलल आणि स्विचेस इन सिरीज. त्यामध्ये काय काय बघितलं, ज्यावेळी दोन स्विचेस पॅरलल असतात त्यावेळी आपण ऑरचा यूज करतो आणि ज्यावेळी दोन स्विचेस सिरीजमध्ये असतात त्यावेळी आपण अँडचा यूज करत असतो. मग त्यानुसार आपण हे स्विचेस कसे आहेत एकमेकांना, पॅरलल आहेत की सिरीजमध्ये ते आपण चेक करूया. बघा, हा स्विच जो काय आहे S1, हा S1 S2 आणि S3च्या बरोबर खाली असल्यामुळे तो ह्या दोघांना पॅरलल आहे. अजून S2 आणि S3 हे सरळ एका रेषेत असल्यामुळे एकमेकांना सिरीजमध्ये आहे. म्हणजेच S1ला आपण P मानलं आहे, S2ला Q मानलं आहे आणि S3ला R. त्यामुळे सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला असा लिहिता येईल, therefore symbolic form is, पहिल्यांदा स्विच S1 त्यासाठी स्टेटमेंट P. आता S1 आहे, उरलेल्या दोघांना पॅरललमध्ये आपण ऑर यूज करतो. त्यानंतर एक ब्रॅकेट द्यावा लागेल. ब्रॅकेट अशासाठी की S2 आणि S3चे स्टेटमेंट Q आणि R एकमेकांना सिरीजमध्ये आहेत, म्हणून Q अँड R हा आपला सिम्बॉलिक फॉर्म झाला. त्यानंतर अजून एक आपल्याला काम करायचं आहे की जो काही सिम्बॉलिक फॉर्म येईल त्याच्यासाठी इनपुट आउटपुट टेबल फाइंड आउट करायचं आहे. आता हे इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ करून देण्याची मला गरज वाटत नाही, कारण याच्या संबंधित आपण सिमिलर काम भरपूर केलं आहे याच्या आधी. तुमचा फक्त हा होमवर्क असेल की इनपुट आउटपुट टेबल कोणासाठी या स्टेटमेंट पॅटर्नसाठी ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, हा मी भाग होमवर्कसाठी लिव्ह करतो आहे. त्यानंतर पुढचं सर्किट काय होतं बघूया. पुढचं सर्किट हे होतं, S1 डॅश आहे, S2 आहे, S1 आहे पुन्हा आणि S2 डॅश आहे. चारही स्विचेस डिफरंट असल्यामुळे प्रत्येक स्विचसाठी आपल्याला एक डिफरंट स्टेटमेंट लागणार. मेन स्टेटमेंट आपले P आणि Q असतील का, कारण S1 आणि S2 हे मेन स्विचेस आहेत आणि उरलेले दोन स्विचेस त्यांचे कॉम्प्लिमेंटरी स्विचेस आहेत. म्हणून याचं ॲन्सर आपण असं लिहिणार, नेहमीप्रमाणेच लेट P be the statement, the switch S1, Q be the statement, the switch S2. S1 साठी झालं, S2 साठी झालं. आता S1 डॅशसाठी वेगळं स्टेटमेंट घेण्याची गरज नाही, कारण S1 डॅश हा S1चाच पार्ट असल्यामुळे आणि S1ला आपण P या नावाने मानलं असल्यामुळे S1 डॅश आपण निगेशन P असं लिहिणार आणि इथे द स्विच S1 डॅश असं लिहिणार. अजून एक आपला स्विच राहिला आहे, तो म्हणजे S2 डॅश आणि S2 डॅशसुद्धा सेम S2चा पार्ट असल्यामुळे निगेशन Q येईल आणि इथे आपल्याला लिहावं लागेल द स्विच S2 डॅश. ठीक आहे, आता अजून एक हे स्टेटमेंट दरवेळी लिहावं लागतं, दी लॅम्प. therefore the symbolic फॉर्म इज. आता सिम्बॉलिक फॉर्म लिहिण्यासाठी आपल्याला आधी स्विचेस कसे आहेत एकमेकांना ते चेक करावं लागेल. इथे आपण बघितलं तर S1 डॅश आणि S2 हे एकाच रेषेत असल्यामुळे एकमेकांना सिरीजमध्ये आहेत. तसंच S1 आणि S2 डॅश हे सुद्धा एका रेषेत असल्यामुळे एकमेकांना सिरीजमध्ये आहेत. पण हे दोघं आणि हे दोघं एकाखाली एक असल्यामुळे एकमेकांना पॅरललमध्ये आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म लिहावा लागेल. सुरुवातीला S1 डॅश आणि S2 या दोघांना, S1 डॅशला आपण सिम्बॉल आपण दिला आहे निगेशन P, म्हणून इथे लिहिणार निगेशन P.
दोघं सिरीजमध्ये असल्यामुळे अँडचा यूज करणार. पुढचं स्विच आहे S2 आणि S2चं नाव आहे Q, म्हणून इथे येणार Q ब्रॅकेट कंप्लीट. हे दोघं आपण असं म्हटलं की या खालच्या दोन स्विचेसना पॅरलल असल्यामुळे मध्ये सिम्बॉल येणार ऑर. पुढच्या ब्रॅकेटमध्ये खाली आहे S1, S1साठी सिम्बॉल आहे P, तो सिरीजमध्ये आहे S2 डॅशला, म्हणून अँड S2 डॅशचा सिम्बॉल निगेशन Q, म्हणून निगेशन Q हा सिम्बॉलिक फॉर्म झाला. आता याच्या पुढे सेम काम जे आपण मगाशी होमवर्कला ठेवलं आहे, हे सुद्धा काम मी होमवर्कलाच ठेवतो आहे. कोणतं काम? या स्टेटमेंट पॅटर्नचा किंवा या सिम्बॉलिक फॉर्मचा इनपुट आउटपुट टेबल फाइंड आउट करणे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा टाईप आहे कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग. काही स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला दिलेत आणि त्याच्यावरून स्विचिंग सर्किट फाइंड आउट करायचं आहे. आधीचा क्वेश्चन आपण जसा सॉल्व केला त्याच्याबरोबर उलट. आधीच्या क्वेश्चनमध्ये सर्किट दिलं होतं, त्याच्यावरून आपण सिम्बॉलिक फॉर्म फाइंड आउट केला. इथे सिम्बॉलिक फॉर्म दिला आहे आणि त्याच्यावरून सर्किट फाइंड आउट करायचं. पहिला प्रॉब्लेम बघूया. हे जर का तुम्हाला दिसत नसेल तर मी पुन्हा एकदा लिहितो. निगेशन P अँड Q ऑर P अँड निगेशन R असा सिम्बॉलिक फॉर्म आहे. याचा आपल्याला सर्किट तयार करायचं. सुरुवातीला आपण ऑब्झर्व केलं तर निगेशन P आहे, Q आहे, P निगेशन R. टोटल 4 स्टेटमेंट आपल्याला दिलेत. तर 4 स्टेटमेंटसाठी साहजिकच आपल्याला 4 स्विचेस लागणार. म्हणून आपण आपल्या ॲन्सरची सुरुवात नेहमीप्रमाणेच आधी मानून घ्यायचं. लेट P लिहावं लागेल. द स्विच S1, Q लिहावं लागेल. द स्विच S2, R आपल्याला दिला नाही आहे पण निगेशन R तर आपल्याला लागणार आहे, म्हणून आपण Rच्या थ्रू जाऊया. R लिहूया. द स्विच S3. नेक्स्ट तिघांचंही निगेशन. Qचं निगेशन आपल्याला लागणार नाही आहे तर Qचं नको लिहूया. निगेशन P. द स्विच S1 डॅश निगेशन R. द स्विच S3 डॅश निगेशन Qची गरज नाही म्हणून तो स्किप केला आपण. आणि L दी लॅम्प. ठीक आहे. तर हे स्टेटमेंट झाले आणि आपण प्रत्येक स्टेटमेंटला एक सिंगल स्विच असाइन केला. आता याच्यावरून आपल्याला सर्किट फाइंड आउट करायचं आहे. तर आपण सर्किट फाइंड आउट करूया. याच्यासाठी सुरुवातीला नीट ऑब्झर्व केलं तर या पहिल्या ब्रॅकेटमध्ये 2 स्टेटमेंट आहेत. ते आहेत निगेशन P आणि Q. त्या दोघांच्यामध्ये अँड असल्यामुळे त्याचे 2 जे काही स्विचेस असतील ते एका सरळ रेषेत असायला हवेत. ठीक आहे. या नेक्स्ट ब्रॅकेटचं सुद्धा तसंच. आणि मध्ये ऑर असल्यामुळे आपण याच्या आधीचा जो काही प्रॉब्लेम सॉल्व केला आहे तसं असणार आहे. म्हणजे हे असे स्विच असतील 2, त्याच्या बरोबर खाली हे 2 स्विचेस असतील. ठीक आहे. आपण ते व्यवस्थित ड्रॉ करूया. हे एक स्विच आणि हे एक स्विच. यांना नावं आपण तिकडे दिलेत. निगेशन P म्हणजे S1 डॅश आहे, Q म्हणजे आहे S2. या दोघांना या पॅरलल असेल हे 2 स्विचेस आणि यांची नावं असतील. पुढे आहे P ना, म्हणून इथे S1 आणि निगेशन R म्हणून S3 डॅश आपण तिकडे मानलं आहे. आणि याच्या खाली आपण बॅटरी काढूया आणि त्याच्या पुढे लॅम्प काढूया. ठीक आहे. आणि करंटची डिरेक्शन मेन्शन करू. ठीक आहे. तर हे आपलं रिक्वायर्ड सर्किट आहे. नेक्स्ट जे काही उरलेले क्वेश्चन आहेत ते आपण होमवर्कसाठी ठेवतो आहे, कारण हे खूप सोपे असणार आहेत. तुम्ही जर का काळजीपूर्वक ते सॉल्व केलेत तर ते खूप इझी असतील. ठीक आहे. आणि थीम हीच सुरुवातीला सगळे स्टेटमेंट लिहून घ्यायचे, त्यांना
स्विचेस असाइन करायचे काळजीपूर्वक आणि नंतर सर्किट डायग्राम काढायचे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चनचा टाईप हा आहे, गिव्ह अन अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलंट सिम्पल सर्किट्स फॉर द फॉलोइंग सर्किट्स. या प्रकारचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे आपण बघूया. हे फर्स्ट सर्किट आहे. सुरुवातीचं काम नेहमीप्रमाणे आपण त्यांना या स्विचेसना आपण स्टेटमेंट असाइन करूया. लेट P be the statement. The switch S1, त्यानंतर S1 डॅश आहे, ते येईल निगेशन P. दी स्विच S1 डॅश, त्यानंतर S2 आहे, S2ला Q म्हणावं लागेल. दी स्विच S2 आणि शेवटचं असतं लॅम्प, द लॅम्प. यानंतरची प्रोसेस पण सेम आहे. आपल्याला या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म फाइंड आउट करायचा आहे. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म इज. हा इझी आहे खूप, कारण इथे S1 वेगळा आहे. S1 म्हणजे आपलं स्टेटमेंट P. याच्या एका सरळ रेषेतच पुढचे स्विचेस आहेत, म्हणून ते पुढचे दोन्ही स्विचेस याला सिरीजमध्ये असल्यामुळे इथे येईल. अँड पुढचे दोन स्विचेस एकमेकांना पॅरलल असल्यामुळे S1 डॅश आणि S2 म्हणजेच निगेशन P आणि Q, निगेशन P आणि Q एकमेकांना पॅरलल असल्यामुळे त्या दोघांच्यामध्ये ऑर. ठीक आहे. आता त्यांनी सांगितलं आहे याला, या दिलेल्या सर्किटला अल्टरनेटिव्ह फाइंड आउट करा. म्हणजेच हे स्टेटमेंट पॅटर्न किंवा हा सिम्बॉलिक फॉर्म आपण सॉल्व करूया. कसा? आपण याच्या आधी अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटमध्ये टोटल 11 लॉज बघितलेत, त्या लॉजचा यूज करून करूया. याला आपण सेपरेट कन्सिडर करूया. नाऊ कन्सिडर हा स्टेटमेंट पॅटर्न मी पुन्हा लिहितो. P अँड निगेशन P और Q हा आपण सॉल्व करायचा प्रयत्न करूया. इज इक्विव्हॅलंट टू, हे बघितल्या लगेच लक्षात यायला पाहिजे आपल्याला की आपल्याला आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचा आहे. मग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉनुसार या P अँडची जोडी एकदा निगेशन P बरोबर आणि पुन्हा या Q बरोबर घ्यायला लागेल. लिहूया आपण ब्रॅकेटमध्ये P अँड निगेशन P, पुढचा सिम्बॉल आहे ऑर. ऑर पुन्हा मागे येऊया, P अँड पुढचं स्टेटमेंट आहे Q. याला आपल्याला रिझन द्यावं लागेल, ते म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मी शॉर्टकटमध्ये लिहितो, तुम्ही व्यवस्थित लिहा लिहिताना. त्यानंतर फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आपण ऑब्झर्व केलं तर तुम्ही कॉम्प्लिमेंट लॉ जर का बघितला तर कॉम्प्लिमेंट लॉ असं सांगतो की P अँड निगेशन P हे असतं, म्हणजे याचं आन्सर असतं F. आणि पुढचं तसंच ऑर P अँड Q. इथे आपण लॉ यूज केला कॉम्प्लिमेंट लॉ. त्यानंतर आयडेंटिटी लॉ जर का चेक केलात तर हे ब्रॅकेट म्हणजे आपला एक सिंगल स्टेटमेंट आहे असं आपण धरलं तर आयडेंटिटी लॉ मी इकडे लिहितो. असं कुठेतरी झालं असेल बघा, P ऑर F हे असतं P, म्हणजे F हा निघून जातो. P म्हणजे आपला ब्रॅकेट आहे हा, म्हणून F इथून निघून जाणार. त्याच्यामुळे ॲन्सर आपलं येणार P अँड Q एवढंच. आणि रिझन द्यावं लागेल आपल्याला आयडेंटिटी लॉ. ठीक आहे. आता याच्या पुढे P अँड Qला आपण काही सॉल्व नाही करू शकत, त्याच्यामुळे हेच याचं सिम्प्लिफिकेशन झालं. आता आपल्याला रिव्हर्स जायचं. दिलेला बघा काय काय होतं, दिलेलं एक सर्किट होतं, त्याच्यावरून आपण एक त्या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म फाइंड आउट केला. तो सिम्बॉलिक फॉर्म सॉल्व करत करत आपण इथपर्यंत पोहोचलो.
आता याचं पुन्हा सर्किटमध्ये कन्वर्जन करायचं. पी अँड क्यू आहे. देअरफॉर अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलेंट सर्किट इज, ते सर्किट असेल पी अँड क्यूचं. आणि पी अँड क्यू, पीला आपण मानलं आहे स्विच S1 अँड असल्यामुळे सिरीजमध्ये असणार, इथे स्विच असणार. क्यू म्हणजे आहे S2. त्यानंतर ही बॅटरी असेल आणि हा इथे लॅम्प असेल. ठीक आहे, हे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट, हे पुढचं सर्किट आहे. इथे टोटल 6 स्विचेस आहेत, म्हणजे आपले स्टेटमेंट टोटल 6 येतील. आपण लिहूयात. लेट पी असेल स्विच S1 साठी, दी स्विच S1. क्यू असेल S2 साठी, आर असेल S3 साठी. नेक्स्ट, आपल्याला सगळे डॅशवाले पण स्विचेस दिसत आहेत, फक्त S1ला डॅश नाही आहे. S1 रिपीट झाला आहे, S2ला डॅश आहे आणि S3ला डॅश आहे, म्हणून निगेशन क्यू लिहूयात. दी स्विच S2 डॅश निगेशन आर, दी स्विच S3 डॅश, आणि नेहमीप्रमाणे शेवटचा दी लॅम्प असेल. ठीक आहे. देअरफॉर symbolic form is याचा सिम्बॉलिक फॉर्म आपण फाइंड आउट करूया. स्विचेसवर लक्ष व्यवस्थित दिलं तर S1 पहिलं स्विच आहे, S1ला आपण मानलं आहे P. त्याला पुढचे 2 स्विचेस जे की एकमेकांना पॅरललमध्ये आहेत ते सिरीजमध्ये आहेत S1ला, म्हणून अँड येईल ब्रॅकेटमध्ये. S2 आणि S3 हे एकमेकांना पॅरललमध्ये असल्यामुळे क्यू ऑर आर असं येईल. क्यू ऑर आर. आता या वरच्या सगळ्या स्विचेसना खालचे हे स्विचेस पॅरलमध्ये असल्यामुळे इथे ब्रॅकेट टाकावं लागेल. वरच्या स्विचेसच्या कॉम्बिनेशनला पुढे पॅरल असल्यामुळे आपल्याला ऑर लिहावं लागेल आणि पुढे ब्रॅकेट काढावं लागेल. खालचे सगळे 3ही स्विचेस एकमेकांना सिरीजमध्ये आहेत, एका रेषेत आहेत, म्हणून आपण एकाच ब्रॅकेटमध्ये ते लिहूया. S3 डॅश म्हणजे आपला निगेशन आर आहे, त्यालाच अँड. S2 डॅश म्हणजे आहे निगेशन क्यू, त्याला पुढे अँड. S1 असल्यामुळे तो असेल P. ठीक आहे, तर हा सिम्बॉलिक फॉर्म झाला. आता याच्यानंतर आपल्याला हा सिम्बॉलिक फॉर्म किंवा हे स्टेटमेंट पॅटर्न थोडंसं सॉल्व करावं लागणार आहे. आपण हा सिम्बॉलिक फॉर्म सॉल्व करूया. इज इक्विव्हॅलेंट टू, पहिला ब्रॅकेट मी तसंच ठेवतो, P अँड क्यू ऑर आर. त्यानंतर ऑर. आपण असोसिएटिव्ह लॉ बघितला तर ज्यावेळी हे दोन्ही सिम्बॉल सेम असतात, म्हणजे इथे अँड आहे, तर त्यावेळी असोसिएटिव्ह लॉ आपल्याला यूज करता येतो. म्हणजेच आपल्याला हवं त्या ठिकाणी ब्रॅकेटिंग करता येतं, ब्रॅकेट टाकता येतं. मी पहिल्या 2 स्टेटमेंटना ब्रॅकेट टाकतो, म्हणजेच हे आतमध्ये राहील निगेशन आर अँड निगेशन क्यू, ब्रॅकेट कंप्लीट, अँड P. हा कोणता लॉ यूज केला तो आपण मेन्शन करूया. असोसिएटिव्ह लॉ आपण यूज केला. त्यानंतर इज इक्विव्हॅलेंट टू, पहिला ब्रॅकेट तसाच, क्यू ऑर आर ऑर. इथे आपण डी मॉर्गनचा लॉ यूज जर का केला, म्हणजे रिव्हर्स यूज केला, तर हे निगेशन बाहेर काढलं जर, तर आतमध्ये राहील आर ऑर क्यू. हे तुम्ही रिव्हर्स जाऊन सॉल्व करून चेक केलं की तुम्हाला कळेल. पुढे आहे अँड P, आणि आपल्याला रिझन द्यावं लागेल डी मॉर्गन्स लॉ.
त्यानंतर कम्युटेटिव्ह लॉ आपण यूज करूया. पी अँड क्यू ऑर आर हे अजूनही तसंच ठेवून ऑर निगेशन एक काम करूया. कम्युटेटिव्ह लॉ आपल्याला यूज करायचं असल्यामुळे पी सुरुवातीला येईल, पी, त्यानंतर ही पुढची टर्म म्हणजे निगेशन आर ऑर क्यू असं येईल. इथे रिझन द्यावं लागेल कम्युटेटिव्ह लॉ. त्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जर का आपण ऑब्झर्व केला, चेक केला, तर त्याची राईट हँड साईड आपल्याला दिले, म्हणजेच आपल्याला कॉमन घेता येईल पी अँड पी अँड. तर त्याला कॉमन घेऊया पी अँड. आतल्या ब्रॅकेटमध्ये जे काही शिल्लक राहिले म्हणजे हा ब्रॅकेट, क्यू ऑर आर, पुढचा सिम्बॉल असेल हा ऑर, आणि त्याच्या पुढची टर्म ही असेल निगेशन ऑफ आर ऑर क्यू. याला रिझन कोणता लॉ यूज केला आपण? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नेक्स्ट अजून थोडीशी ॲडजस्टमेंट करूया. पी अँड क्यू ऑर आर ऑर निगेशन या दोघांची अदलाबदल करूया, म्हणजेच क्यू ऑर आर करूया. अदलाबदल केली की तो लॉ असतो कम्युटेटिव्ह लॉ. हा कम्युटेटिव्ह लॉ झाला. आत्ता स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जर का नीट आपण ऑब्झर्व केलं तर या पहिल्या राऊंड ब्रॅकेटमध्ये असणारी क्वांटिटी आणि इथली क्वांटिटी या दोन्ही पण सेम असल्यामुळे त्याला आपण जर का पी मानलं मनातल्या मनात, पुढे ऑर, निगेशन आणि हा आतमध्ये पीच आहे, तर हा फॉर्म्युला तयार होतो. आणि सेम फॉर्म्युला आपण कॉम्प्लिमेंट लॉमध्ये बघितलं आहे की ज्याचं ॲन्सर हे टी असतं. म्हणून या संपूर्ण ब्रॅकेटचं ॲन्सर हे टी असणार. ठीक आहे. त्यानंतर हेच इक्विव्हॅलंट टू पी अँड टी असं येईल, मी ब्रॅकेट काढून टाकला तर. आणि पुढे पी अँड टीसाठी आयडेंटिटी लॉ चेक केला तर याचं ॲन्सर हे पी येतं फक्त. याला रिझनिंग आपलं राहिलं. इथे आयडेंटिटी येईल आणि याच्यासाठी कॉम्प्लिमेंट येईल. ठीक आहे. पण आपण हे सॉल्व करत करत पीपर्यंत आणलं आहे. ठीक आहे. सुरुवात आपण या खूप मोठ्या स्टेटमेंट पॅटर्नपासून केली, ते सिम्प्लिफाय करत करत आपण पीपर्यंत येऊन पोचलो. म्हणून आपल्याला जे काही रिक्वायर्ड सर्किट काढायचं आहे ते पीसाठी काढावं लागेल. आणि पी म्हणजे आपलं एकच स्विच आहे S1, आणि इथे बॅटरी येईल, इकडे लॅम्प L. झालं. हे आपलं रिक्वायर्ड सर्किट. कारण स्टेटमेंट पॅटर्न आपण जो काही सॉल्व करत करत आणला तो पीपर्यंत आणला आणि एकच स्टेटमेंट शिल्लक राहिल्यामुळे सर्किटमध्ये सुद्धा एकच स्विच शिल्लक राहिला. ठीक आहे. हे आपलं रिक्वायर्ड ॲन्सर. नेक्स्ट पुढचा टाईप आहे राईट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट्स, कन्स्ट्रक्ट इट्स स्विचिंग टेबल अँड इंटरप्रेट इट. नवीन पार्ट फक्त इंटरप्रेटचा आहे. बघूया कसा सॉल्व करायचा. हे सर्किट आहे. हे नेहमीप्रमाणे आपल्याला, मी आता स्टेटमेंट लिहित नाही बसत, ते तुम्हाला सगळं आता यायला पाहिजे. टोटल 4 स्टेटमेंट असतील. काय काय असतील? याच्यासाठी पी असेल, याच्यासाठी क्यू असेल, यासाठी निगेशन पी आणि यासाठी निगेशन क्यू. डायरेक्ट सिम्बॉलिक फॉर्म आपण जर का लिहायचा झाला तर सिम्बॉलिक फॉर्म याचा येईल पी, स्विच S1साठी पी, त्याच्याबरोबर खाली असल्यामुळे ऑर S2 डॅश आहे. S2 डॅश म्हणजे असणार आहे निगेशन क्यू. त्याच्याबरोबर खाली हे 2 स्टेटमेंट असल्यामुळे ऑर, ब्रॅकेटमध्ये हे दोन्ही स्टेटमेंट एकमेकांना सिरीजमध्ये असल्यामुळे त्या दोघांमध्ये अँड असेल, आणि ते 2 स्टेटमेंट असतील S1 डॅश म्हणजेच निगेशन पी अँड S2 म्हणजे क्यू. हा आपला रिक्वायर्ड सिम्बॉलिक फॉर्म असणार आहे. आता या सिम्बॉलिक फॉर्मचं काय करायचं? तर या सिम्बॉलिक फॉर्मचं इनपुट आउटपुट टेबल आपल्याला ड्रॉ करावं लागेल. ते आपण ड्रॉ करूया. पी ऑर निगेशन क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू, निगेशन पी अँड क्यू टेबल आपण ड्रॉ करूया. आपल्याला कॉलम लागतील पीसाठी एक, क्यूसाठी एक, निगेशन पीसाठी एक
निगेशन क्यूसाठी एक, त्यानंतर या ब्रॅकेटसाठी म्हणजेच निगेशन पी अँड क्यूसाठी एक. आणि हे ऑर दोन्हीकडे सिम्बॉल सेम असल्यामुळे ते आपण सगळं एकाच कॉलममध्ये घेतलं तरी पण चालण्यासारखं आहे. म्हणून हे आपण लिहूया पी ऑर निगेशन क्यू ऑर पुढचा ब्रॅकेट निगेशन पी अँड क्यू असं असेल. नेहमीप्रमाणे आपल्याला 4 रो लागतील. एंट्रीज मात्र 1 0च्या फॉर्ममध्ये असल्यामुळे 1 1 0 0 असं लिहावं लागेल. इकडे 1 0 1 0 असं लिहावं लागेल. निगेशन पी म्हणजे इथे येणार 0 0 1 1 पीच्या उलट. निगेशन क्यूच्या उलट 0 1 0 1 असं येईल. निगेशन पी अँड क्यू म्हणजे हा सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम त्या दोघांचं अँड इज टू बोथ आर ट्रू म्हणजे इथे 1 येईल. इकडे 0 0 आणि 0 येईल. आणि लास्ट कॉलम ऑर आहे. ऑर कोणाचा? फर्स्ट कॉलम, फोर्थ कॉलम आणि फिफ्थ कॉलम या सगळ्यांचा ऑर म्हणजे जर का सगळीकडे 0 असतील तरच आपल्याला 0 लिहायचं आहे. आपले कॉलम असतील हा एक कॉलम आणि हा कॉलम, या तिन्ही कॉलमचा आपल्याला ऑर ॲट ए टाईम बघायचं आहे. आपला रूल ऑर इज फॉल्स बोथ आर फॉल्स. बोथ म्हणजे आता इथे बोथ म्हणजे 2 नाही आहेत, 3 असतील. हे आपण एकत्र करतो. इथे 1 आहे 0 आहे 0, इथे नाही रूल फॉलो होत. इथे 1 आहे 1 आहे 0, आपल्याला सगळीकडे 0 पाहिजे. इथे 0 0 1 इथे पण नाही आणि इथे 0 1 0, कुठेच रूल फॉलो न झाल्यामुळे आपल्याला सगळीकडे 1 1 1 1 असं लिहावं लागेल. ठीक आहे. आता त्यांनी इंटरप्रिट करायला सांगितलं आहे. इंटरप्रिट म्हणजे हे दिलेलं सर्किट नेमकं कसं वर्क करेल हे आपल्याला सांगायचं आहे. तर लास्ट कॉलम आपण ऑब्झर्व केला तर सगळीकडे 1 1 1 असंच आहे. म्हणजे अरेंजमेंट कशी असेल म्हणजे यांचे कॉम्बिनेशन 1 1 असू दे, 1 0 असू दे, 0 1 किंवा 0 0, काही कॉम्बिनेशन केलं स्विचेसचं तरी आपलं आउटपुट हे सेमच मिळते. सगळीकडे 1 1 1. 1चा अर्थ आधीच्या स्टेटमेंटमधला ट्रू असल्यामुळे स्विचेसची अरेंजमेंट कशीही केली तरी आपला बल्ब पेटणार आहे, बल्ब ग्लो होणार आहे. म्हणून आपल्याला कन्क्लुजन असं लिहावं लागेल की कन्क्लुजन since all the entries in last column are 1, therefore the lamp will glow irrespective of status of स्विचेस. या वाक्याचा अर्थ असा झाला की स्विचेसची अरेंजमेंट कशी असू दे, कोणी ऑन ऑफ कसंही असू दे, आपला लॅम्प हा ऑलवेज ग्लो होणार आहे. कारण की आपल्याला लास्ट कॉलममध्ये सगळ्या एंट्रीज या ट्रू म्हणजेच 1 मिळाल्या म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट, आता हे सर्किट आहे, याच्यासुद्धा स्टेटमेंट हे तुम्हीच लिहा. पी क्यू आर जे काय असतील ते, मी फक्त सिम्बॉलिक फॉर्म लिहितो. सिम्बॉलिक फॉर्म असेल पी, त्याला ऑर हे दोघं असल्यामुळे S1 डॅश आहे तर निगेशन पी, S2 डॅश असेल निगेशन क्यू, त्याला पुन्हा ऑर खाली S1 आहे, पुन्हा S1 म्हणजे पी, S2 म्हणजे क्यू, दोन्ही सिरीजमध्ये म्हणून अँड क्यू. हा सिम्बॉलिक फॉर्म झाला. याचं तुम्ही इनपुट आउटपुट टेबल काढा. जर का शेवटच्या कॉलममधल्या एंट्रीज 1 1 1 म्हणजे सगळ्याच 1 1 1 असतील तर काय करायचं असतं ते आपण आत्ता बघितलं. त्याच्याऐवजी जर का 0 0 0 0 या सगळ्या अशा एंट्रीज आल्या, सगळ्या एंट्रीज 0 आल्या, तर आपल्याला असं लिहावं लागेल की द लॅम्प विल नॉट ग्लो. हा एवढाच फक्त नॉट फक्त तुम्हाला कन्क्लुजनमध्ये एक्स्ट्रा पुट करावं लागेल. ठीक आहे. नेक्स्ट, हा शेवटचा टाईप असेल. काय विचारलं आहे बघा,
ऑप्टेन द सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन ऑफ द फॉलोइंग, ड्रॉ द करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट. म्हणजेच जे काही आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न दिलेत ते आपल्याला अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचा यूज करून सिम्प्लिफाय करायचं आणि जे काही सिम्प्लिफाईड स्टेटमेंट आलं असेल त्याचं कन्वर्जन सर्किटमध्ये करायचं. फॉर एक्झाम्पल हे खूप सोपं आहे. पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू हा प्रॉब्लेम आपण जर का घेतला तर हे इक्विव्हॅलंट टू पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू म्हणजेच कॉम्प्लिमेंट लॉचा आपल्याला जर का यूज करायचा झाला तर याचा ॲन्सर एफ येईल. आणि पी ऑर एफ म्हणजे आयडेंटिटी लॉ आला तो असतो पी. हे सिम्प्लिफाय झालं, याचं सिम्प्लिफाईड सर्किट असं असेल, एक स्विचवाला त्याचं नाव असेल S1. बाकी हे तुम्ही बॅटरी वगैरे काढाल, लॅम्पसुद्धा आपल्याला काढता येईल. ठीक आहे, हे त्याचं फायनल ॲन्सर असणार आहे. ठीक आहे, तसंच इतर स्टेटमेंट्स आपल्याला करता येईल. ठीक आहे, तर हा होता आपला लास्ट क्वेश्चन मॅथमॅटिकल लॉजिकमधला. ठीक आहे, तर इथे आपला हा चॅप्टर कंप्लीट होता.